وَإِذْ قَالَ رَبُّكَ لِلْمَلَائِكَةِ إِنِّي جَاعِلٌ فِي الْأَرْضِ خَلِيفَةً قَالُوا أَتَجْعَلُ فِيهَا مَن يُفْسِدُ فِيهَا وَيَسْفِكُ الدِّمَاءَ وَنَحْنُ نُسَبِّحُ بِحَمْدِكَ وَنُقَدِّسُ لَكَ قَالَ إِنِّي أَعْلَمُ مَا لَا تَعْلَمُونَ وَعَلَّمَ آدَمَ الْأَسْمَاءَ كُلَّهَا ثُمَّ عَرَضَهُمْ عَلَى الْمَلَائِكَةِ فقال أنبئوني بأسماء هؤلاء إن كنتم صادقين قالوا سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم قال يا آدم أنبئهم بأسمائهم فلما أنبأهم بأسمائهم قال ألم أقل لكم إني أعلم غيب السماوات والأرض وأعلم ما تبدون وما كنتم تكتمون وإذ قلنا للملائكة اسجدوا لآدم فسجدوا إلا إبليس أبى واستكبر وكان من الكافرين وقلنا يا آدم اسكن أنت وزوجك الجنة وكلا منها رغدا حيث شئتما ولا تقربا هذه الشجرة فتكونا من الظالمين فأزلهما الشيطان عنها فأخرجهما مما كانا فيه وقلنا اهبطوا بعضكم لبعض عدو ولكم في الأرض مستقر ومتاع إلى حين فتلقى آدم من ربه كلمات فتاب عليه إنه هو التواب الرحيم قلنا اهبطوا منها جميعا فإما يأتينكم مني هدى فمن تبع هداي فلا خوف عليهم ولا هم يحزنون والذين كفروا وكذبوا بآياتنا أولئك أصحاب النار هم فيها خالدون. आणि जेव्हा तुझ्या पालनकर्त्यानं फरिश्त्यांना फरमावलं की मला जमिनीवर एक नायब प्रतिनिधी राखायचा आहे, ते म्हणाले, काय आपण जमिनीवर त्याला नायब बनवाल जो दंगा फसाद करेल, रक्तपात करेल, आणि आम्ही तर निवेदन करतो तुझं दोषमुक्त असणं, तुझी स्तुती प्रशंसाही आणि तुझी खूप खूप पवित्रता वर्णन करतो. पालनकर्त्यानं फरमावलं की मला ते सर्व काही माहीत आहे जे तुम्ही जाणत नाही. आणि अल्लाहनं आदमला सर्व चीज वस्तूंची नावं शिकवली. मग त्या वस्तूंची नावं फरिश्त्यांसमोर मांडली आणि विचारलं, जर तुम्ही ठीक बोलत होता तर यांची नावं मला सांगा. बोलले, निराळा आहेस तू, अर्थात ऐब नसलेला. जेवढं तू आम्हाला शिकवलंस त्याच्याशिवाय आम्हाला काहीच माहीत नाही. ज्ञानी केवळ तूच आहेस. तेव्हा फरमावलं, हे आदम, सांग यांना त्यांची नावं. मग जेव्हा सांगितली आदमनं त्यांची नावं, पालनकर्त्यानं फरमावलं, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की मला आकाशामध्ये आणि जमिनीत तुम्ही न पाहिलेल्या वस्तू माहीत आहेत, आणि मला तर ते सर्व काही माहीत आहे जे तुम्ही जाहीर करता किंवा लपवता. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना सांगितलं की सजदा करा आदमला, तेव्हा सर्वांनी सजदा केला, अर्थात आदमचं अभिनंदन केलं. परंतु इब्लिसनं हा हुकूम मानला नाही आणि तो आपला मोठेपणा दाखवू लागला आणि तो आज्ञाभंग करणाऱ्यांपैकी झाला. आम्ही सांगितलं, हे आदम, राहा तुम्ही आणि तुमची पत्नी जन्नतमध्ये, वाटेल तेवढं खा प्या जशी तुम्हाला इच्छा होईल, परंतु या झाडाच्या जवळ सुद्धा जाऊ नका, नाहीतर अन्यायी ठराल. तेव्हा भकावलं सैतानानं त्या दोघांना आणि मग बाहेर काढून टाकलं तिथून ज्या आरामाच्या ठिकाणी ते होते. आणि आम्ही म्हणालो, उतरा इथून, जा निघा, तुम्ही एकमेकांचे शत्रू आहात आणि तुम्हाला जमिनीवर राहायचं आहे आणि तिथे जीवनाचं साधन आहे एक वेळपर्यंत. मग शिकून घेतले आदमने अनेक शब्द आपल्या पालनकर्त्याकडून.
मग त्याची तौबा कबूल केली अल्लाहनं. खरोखर तोच आहे तौबा कबूल करणारा आणि मेहरबान. आम्ही फरमावलं की उतरा खाली इथून सारे. मग जेव्हा कधी पोहोचेल तुमच्याजवळ माझ्यातर्फे सरळ मार्गाची खबर, जो कोणी चालला असेल मी दाखवलेल्या मार्गावर, तर ना भय राहील अशा लोकांना आणि ना ते दुःखी होतील. आणि ज्या लोकांनी इन्कार केला, आमच्या आयतीचं खंडन केलं, अर्थात खोटं ठरवलं, ते सर्व आगीत पडतील आणि तिच्यातच नेहमी राहतील.